ना त्याचा आनंद घेत म्हणा. जे आता आपण म्हणतो नमोकार मंत्र म्हणतो माहितीये, त्याचा अर्थ काय असतो? नमो लोय अरिहंताणम असा अर्थ येतो. नमो अरिहंताणम जरी म्हणतो ना, त्याचा अर्थ काय आहे? सगळ्यात शेवटी तुम्ही नमो लोय सव्वसाहुण म्हणता, म्हणजे काय? लोकातील सर्व साधूंना नमस्कार. पण लोकातील सर्व अरिहंतांना नमस्कार हे सगळीकडे लावायचं आहे. नमो लोय आहे ना शेवटी जे, तर ते सगळ्यांना लावा. पाची परमेष्ठींना, अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय, साधू. सांग काय अर्थ आता? नमो लोये सर्व अरिहंताणम म्हणजे काय हो? लोकातील सर्व अरिहंतांना माझा नमस्कार असो. दुसरं नमो लोये सर्व सिद्धाणम म्हणजे सर्व लोकातील नाही, लोकातील सर्व. एकच लोक आहे. लोक म्हणजे लोक म्हणजे लोक नव्हे. लोक म्हणजे लोकाकाश, लोक म्हणजे विश्व, लोक म्हणजे जग, जे काय तुम्ही म्हणता ना दुनिया, सगळे हे लोक आलं त्याच्यामध्ये. तर त्या लोकात जेवढे सिद्ध आहे त्या सगळ्यांना माझा नमस्कार. किती सिद्ध आहे तो? अनंत अनंत. आता माग किती काळापासून चालू आहेत? अनंत काळ पुढं माग जावा, अनंत काळ पुढे जावा, काळाला तर अंत नाहीये. मग आतापर्यंत किती सिद्ध झालेत ना, त्या सगळ्यांना आपल्या एका नमो लोये सिद्धाणम मध्ये नमस्कार झाला. किती सहजपणे म्हणतोय आपण. कळते का एखाद्या जीवाची साधना काय असते, त्याच्यातून ते सिद्ध झालेत. सिद्ध व्हायचं चेष्टा आहे का? कसं सिद्ध होता तो? काल म्हटलं आपण एक उपवास करायचा तर किती त्रास होतो आपल्याला, आणि मग सिद्ध कसे झाले तो? आपल्याला हे क्रिया बघून माहिती आहेत फक्त. धर्म म्हणजे काय? उपवास करणार, काय मुनी दीक्षा घेणार, तपस्या करणार वगैरे. बहिरंगने अंतरंग साधना बघायची. त्यांनी काय केलं? पहिला आत्म्याला सिद्ध केलंय म्हणून सिद्ध झालेत. मग आत्म्याला सिद्ध करायचं, एवढंच करायचं तुम्हाला. कसं करायचं? लय करायचं नाही. काय करायचंय? फक्त आत्मा सिद्ध करायचंय. आणि त्याच्यासाठी जे आहे ना ती प्रोसेस तुम्हाला अवघड वाटतेय. पण म्हटलं ना तुम्हाला करायचंय, घरामध्ये आहात ना, तर एवढं करा की जाणणारा सिद्ध स्वरूप मी आहे. कारण ते सिद्धांचा आत्मा कसा आहे ना तसा माझा आत्मा आहे. माझा आत्मा कसा आहे तसा सिद्धांचा आत्मा आहे. त्याच्यामध्ये किंचित मात्र सुद्धा फरक नाहीये, काहीच नाही. म्हणजे तुम्ही वाटते का तुम्हाला तुमच्या बाजूला बसलेले सिद्ध आत्मा आहेत? असं बघा, बाजूचा जीव आहे ना आपल्या, किंवा आपली मुलं, आपला नवरा, आपली नोकराणी, आपले कोण असतील शत्रू मित्र म्हणा, आपल्या आधी सिद्ध होतील. आणि तुम्ही आज त्यांना शिव्या देताय. काय मामी? आज त्यांना आपण काय वाईट म्हणतोय? काय मामा क्षमा, काय आम्ही तुम्हाला वाईट म्हणलं असलं तर. म्हणजे असं आपल्या आधी ते जीव मोक्षाला जाऊ शकतात जर त्यांच्या परिणामात निर्मळता असेल ना. ते शीघ्र पुरुषार्थ केला की लगेच मोक्षाला जातील. आणि आपण अजून इथंच असतो. जसं सांगितलं, एक पंडितजी होते बरं का, आणि त्या पंडितजींना काका दिसत नाहीत मला. काका मी दिसते का? खाली मी तिकडे बसते. मी काय म्हणत होते? नाही, एक स्टोरी सांगत होते ना. एक पंडितजी होते, असं डोक्यात घेऊन पदर. काय ते पंडितजी एका प्रवचनाला वगैरे जायची कुठं सांगायला, आणि मग तिथं एक त्यांची बायको पण बरोबर असायची. तर तिथल्या माणसांनी काय केलं, त्यांना शास्त्र दिले गिफ्ट म्हणून. काय जाताना काय म्हणायचं, एक त्यांच्याकडून उपहार म्हणा, एक मान म्हणा, म्हणून त्यांनी तिथलं शास्त्र दिलं. आणि ह्या पंडितजींनी काय केलं, घरी गेले आणि ते शास्त्र बायकोच्या हातात दिलं होतं बरं का. आणि मग ती बायको घरी घेऊन गेली आणि काय केली, नवरा म्हणला की किती शास्त्र झालेत, काय आता कोण वाजायचं वगैरे, असं जर असं त्रागा झाला त्यांना. तर ती बायको म्हणली असं म्हणायचं नसतं बरं का, शास्त्र आहे ते. म्हणून तिने काय केलं, व्यवस्थित गुंडाळलं आणि नेऊन देवळीत ठेवलं. पण तिने आयुष्यभर ते शास्त्र वाचलं नाही. पण पंडित न वाचता मोक्षाला गेले. आता असं असतं बरं का बायकांचं. म्हणजे लय गावगावा करणारे, लय काहीतरी आपलं धर्म करणारे, असं दाखवणारे असतात ना, त्यांच्यामध्ये धर्म नसतो. आणि तेच
गपचूप करणारे असतात ना ते गपचूप मोक्षाला जाते. काय मामा असं आपण गपचूप मोक्षाला जाणार आहे. म्हणजे हा कशासाठी सांगत होते, नमो लोय सौव सिद्धाणम मध्ये सगळ्या सिद्धांना आपला नमस्कार झाला. म्हणजे किती सावधानता पाहिजे आपली नमस्कार करताना. असं कळतंय का आपल्याला की सिद्ध काय आहे, त्यांची साधना काय. कधी मुनी बघून माहितीच असतं आपल्याला. आता इथे येतो ते मुनिराज, मग त्यांची साधना कशी असते हो. सगळ्या परिग्रहाचा त्याग आहे, सगळ्या मोहाचा त्याग आहे, सगळ्या विकल्पांचा त्याग आहे. अशी साधना एक दिवस करून बघा आणि असं ते आजीवन साधना करतायत. मग त्यांच्याबद्दल आपल्याला किती बहुमान वाटतो. फक्त नमोलोय सव्व साहुणमला नाहीये महत्व. हे सगळे वरचे वरचे त्यांच्यापेक्षा उत्कृष्ट आहेत. उपाध्याय म्हणजे साधूंच्या पेक्षा वरची स्टेप, उपाध्यायांपेक्षा आचार्य त्यांच्या वरची स्टेप, आचार्यांपेक्षा अरिहंत आणि मग सिद्ध. असा ऍक्च्युली क्रम आहे त्यांचा. म्हणजे मला म्हणायचं फक्त की नमोकार मंत्र जरी म्हणतोय तरी त्याच्यामध्ये आपली सावधानता असते का. ज्यांना आपण नमस्कार करतोय त्यांना आपल्या ज्ञानात घ्यायचं पहिल्यांदा आणि मग नमस्कार करायचा. जसं तुमचा मुलगा म्हणल्यावर डोळ्यासमोर कोण आलो, आला का नाही. मग सिद्धाणम म्हणल्यावर सिद्ध आले का डोळ्यासमोर. माहीतच नाही सिद्ध म्हणजे काय, तर काय नमस्कार करणार. अरिहंताणम नमो अरिहंताणम म्हणता अरिहंत आले का डोळ्यासमोर. कसे असते अरिहंत कोणाला माहिती काय आपलं हाय चाललंय. होय की, पण असं आपण त्यांना नमस्कार करतोय तर त्यांची फिलिंग्स नको का आपल्यामध्ये, ते कसे आहे त्याचा भाव वासन नको का. झालं तर तुमचा नमस्कार योग्य आहे. नाहीतर शब्द तर अनेक वेळा म्हणले तो. शब्द म्हणल्यावर कोणाचा उद्धार होत नसतो. जसं म्हटलं पोराला की तू खूप छान आहे बरं का, काय झालं त्याच्यात काय तुमचा जर भावच नसेल ना ते पोराला लय जास्त कळत असतं तुमच्यापेक्षा. ह्याने काहीतरी मागायचंय मागं म्हणून विचार बोलतायत असं. म्हणजे जेवढ्या भक्तीने, जेवढ्या आपण आस्थेने, जेवढ्या विश्वासाने शब्द बोलतो ना त्या प्रत्येक शब्दामध्ये वेगळा वेगळा भाव असतो. म्हणून म्हटलं पाहुण्यांना कसं म्हणायचं, पाहुणे आले आणि नाही थांबा हो जाऊ. पाहुणे आले आणि त्यांना तुम्हाला नको असतील. आता काय म्हणायचं, घरामध्ये काय काम असतील तुमची, काय नसेल तयारी तशी काय म्हणायचं पाहुण्यांना, या म्हणायचं. होय मला काय म्हटलं होतं, आलात होय असं का. तर त्या घरातल्या पाहुण्या घरातल्या लोकांनी काय म्हणलं, या बसा म्हणलं. आता काय फॉर्मॅलिटी करायचं म्हणल्यावर ते पाहुणा होता चिकट. आणि ते हे किती बघालेत बरं का. ते काय म्हणतात पुण्यामध्ये मुंबईमध्ये तर कोण नाही तर म्हणजे तिथले लोक काय करतात माहिती का, चहा पिऊनच आला असाल चहा देऊ का नाही, जेवण तर राहिलं लांबच, चहा पिऊन आला असाल म्हणजे काय झालं आमचं कामच संपलं. म्हणजे तिथं काय झालं, मग तो पाहुणा घरी गेला होता आणि हे आपलं ते राहिलं 2 दिवस झालं 4 दिवस झालं जाईच ना. किती दिवस झाले आपण येऊन म्हटल्यावर ते घरातले थकले. म्हणले आता ह्याला जा तर म्हणता येत नसतंय. मग आपलं दोघांची रात्री चर्चा झाली नवरा बायकोची. म्हणलं पाहुणा कोण आहे ते जाईच ना. मग काय करायचं म्हणले आपण नाटक करू. काय नाटक करता हो तुम्ही, पाहुण्यांना घालवायला काय नाटक करता. होय बरं ज्ञानी आहेत सगळे. ते भांड्याचं नाटक करायला लागले बरं का. ते दोघं किचन मध्ये आणि हे सोफ्यावर, आणि ते आपलं भांडे आपटतेत काय काय ओरडते जोर जोरात. ह्याला कळलं आपलं यांचं भांडण चाललंय, कशाला आपण इथं राहायचं. तर ते म्हणला की वहिनी माझी गाडी आहे मी चाललो. ती गाडी मिळाली नाही ती गोष्ट वेगळी बरं का. म्हणजे ते गाडी आहे म्हणून ओरडला आणि म्हणला की मी जातो. मग ते आतनच म्हणतात जाऊ नका थांबा येत नाही बाहेर बरं का ओरडायला सांगायला. आणि ते तरी पण हे गेला निघून. आणि ते गेला म्हटलं की वाकून बघितलं आणि बाहेरून बसले दोघं जण सोफ्यावर. म्हणले आता आपण निवांत जेवण करू. म्हणले आपलं नाटक एवढंच होतं संपलं. आणि ते पाहुणा सगळ्याला माहित आहे कशाला सांगितलं. फिरून आला परत आणि म्हणला मी पण नाटकच करत होतो. काय दीपू काय नाटक केली, ती पण तेच नाटक केली आता. म्हणजे काय चाललंय आपलं संसार म्हणजे नाटक आहे. एक जण आईचं रोल करतंय, एक जण मुलाचं रोल करतंय. संपलं किती वेळ रोल आहे हो, एवढा वेळ संयोग आहे ना. हे संपलं की इतक्या वेळामध्ये किती आपले कशा आहे, किती रागद्वेष, किती वाकुलता, दुःख. मग त्यामुळे तेच घेतलं आज.
घेतलेलं आहे ना, काय ते वाक्य पुढचं घेऊ. कालचं म्हणा. परद्रव्यों का दोष न देखो, क्रोध अग्नि में नहीं जलो, नहीं चाहो अनुरूप प्रवर्तन, वेद ज्ञान दूरदृष्टी धरो. सांगा म्हणजे काय? सांग समजण्यासारखा अर्थ देखील. परद्रव्यों का दोष न देखो म्हणजे दुसऱ्यांच्या जीवातलं काही दोष बघायचं नाही. आणि क्रोध अग्निमे नाही जलो म्हणजे क्रोधाच्या अग्नीमध्ये स्वतः तुम्ही जळू नका. बरोबर. सांगे चाहू अनुरूप प्रवर्तन म्हणजे काय? सांगा मामा. नाही चाहो अनुरूप प्रवर्तन म्हणजे आपल्या अनुरूप कोणाचं प्रवर्तन व्हावं अशी इच्छा करून काय उपयोग नसतो. आपण कोणाच्या अनुरूप करत नाहीये. आपल्या अनुरूप कोण करणार? संसारामध्ये हे करतोय म्हणूनच संसार फिरतोय. अजून नाही चाहो अनुरूप प्रवर्तन, भेद ज्ञान ध्रुव दृष्टी धरो म्हणजे काय? भेद ज्ञान कसलं भेद ज्ञान? जीव आणि शरीर सगळं संसारामध्ये जे काय आहे ना सगळं माझ्यापासून भिन्न आहे. पोरं किती भिन्न आहेत सांग? माझं पिल्लू काय नाही, पिल्ल्या नाही, काय म्हणते पिल्ल्याच ना, छोट्या गोट्या काय म्हणायचं, सगळे माझे. किती आपण त्याच्या मोहामध्ये. ते नावाला जेवढं तुम्ही ऊ लावता ना तेवढं जास्त मोह वाढलेला असतो. कसं लावा बघू श्वेतू म्हणजे जेवढं त्याला गोड करता ना तेवढं समजून घ्या अटॅचमेंट नसावं असं म्हणा ना मी. पण अलिप्तता आहे का ज्ञानामध्ये? श्रद्धा ज्ञान सुरक्षित असेल ना तुम्ही काय पण करा बाहेर. आम्ही काय म्हणत नाही. ते मायपासून भिन्न आहेत हेच पहिलं बाळ कडू द्यायचं आपल्या पोरांना. त्यापूर्वक संसारात तुम्ही सगळं करणार की नाही असं नाही. किती केलं तो संसार संसार नाही संस्कार किती केलेत आपल्या पोरांवर. जेवढं केलेले असणार तेवढे टिकणार. नाहीतर हे पहिल्यांदा द्यायचं आपल्या पोरांना. नाहीतर सगळं तर बाकी धन आणि संस्कार बाकीचे तर सगळं मिळणार आहे. ज्ञान मिळणार बाहेरचं किंवा संयोग मिळणार, सामग्री मिळणार, सगळं मिळेल. पण हे धर्म संस्कार मिळत नाहीत. म्हणून आपण जेवढं करतो तेवढं आपल्या पोरांमध्ये उतरतं. किती करतो आपण? 0.01% किती आपण किती करतोय त्याच्या 0.01 अजून पोरांमध्ये जात असतं. म्हणून सांगितलं आपल्यावर पहिल्यांदा बिंबवा. आपण पहिला सुरुवात करा. तुम्ही जाऊन नुसतं दर्शन करत असाल ना त्या पोरांना नुसतं समजेल मंदिर असतं, देव असतात, बास. आपल्याकडे तर ते पण आपण करत नाहीये. आपण तर दुरूनच असं जाताना सॅल्यूट करतात लोक. दर्शन म्हणजे असं नकोय ना. आहे ती विधी तरी आपल्याकडून पार पाडली जायला पाहिजे. पुढचं म्हणा. जो होता है वह होने दो, होनी को स्वीकार करो, करतापन का भाव लाओ, निज हित का पुरुषार्थ करो. सांगार्थ दीपू. जे होता है ते होते त्याचा स्वीकार करा. म्हणजे काही होत आहे जो होना है सो होने दो, होनी को स्वीकार करो. हे महत्वाचं आहे. जे घडणार आहे त्याचा स्वीकार करा. आपल्याला काय वाटतंय? समजा सांगितलं डॉक्टरांनी की तुमचं आयुष्य काही क्षणांचं आहे. काय झालं म्हणले ते पेशंट त्या डॉक्टरचा हात धरून बसतात. मला नाही मरायचं. किती स्वीकार होतो. असंच आहे. सगळीकडेच लावून घ्या ना. काय संकट आलं, तोटा झाला दुकानात, आपल्याला काय हानी झाली शरीराची, काही असेल प्रसंग, कोणी इष्टवियोग झालाय, समोर आपल्या मेलेलं दिसतंय तर आपण त्याला धरून बसतो की नाहीच. स्वीकार होतो का? होनी को स्वीकार करो. पुढं करता पण निज हित का पुरुषार्थ करो म्हणजे काय? करता पण का भाव न लावू म्हणजे मी स्वतः सगळं केले असं तुम्ही भाव मनामध्ये आणू नका. कर्तृत्व घेऊ नका. ते पण करता ना त्याचं कर्तृत्व घेऊ नका. पुढं म्हणजे निज हित का पुरुषार्थ म्हणजे आपलं जे स्वतःचा आत्मा आहे ते निजला तुम्ही जाणा आणि त्याच्याबद्दल तुम्ही पुरुषार्थ करून. तुम्ही तर कसं प्रवचन चांगलं सांगता. मी गेल्या तुम्हीच बसा. चांगलंय. म्हणजे काय? निज हित का पुरुषार्थ. आजपर्यंत तेच केलं नाही हो. वाटतंय का आपलं हित कशात आहे ते सांगा पहिल्यांदा. आपल्याला हित म्हणजे काय माहितीये का? हित म्हणजे काय हो?
हित म्हणजे कल्याण, हित म्हणजे सुख, हित म्हणजे काय असतं, हित म्हणजे काय, हित म्हणजे हित समजतंय ना, हित हित म्हणजे म्हणजे हित. समजते हा, तर कधी आपल्या हिताचा प्रयत्न केला आपण, काय केलं हितासाठी? धन मिळवल्यावर किती हित आहे सांग? काहीच नाहीये. चला द्या इकडं. लोक म्हणजे कशाने आपण हित मानतो आणि ते गोळा करतो. म्हणजे कधी धर्माला हिताची गोष्ट वाटली का आपल्याला? धर्म गोळा करायला पाहिजे असं वाटलं का? धर्माने हित होता याचा निर्णय आहे का पहिल्यांदा? धर्मच मला सुख देणार आहे असं वाटतं का? काय असतं धर्म म्हणजे आपल्यासाठी एक आता ॲसेसरी गोष्ट झाली आहे, नेसेसरी नाही राहिलं. म्हणजे जीवनात जसं तुम्हाला धन इम्पॉर्टंट वाटतंय, धन हे नेसेसरी असायलाच पाहिजे असं वाटते, तसं किती वाटते धर्म असायलाच पाहिजे? केलं तर केलं, नाहीतर गेलं. हा काय म्हणते, पुंगी काय बासराची नाही गाजराची पुंगी वाजवली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली म्हणते तो. मलाच माहित आहे का, तुम्हाला माहित नाही का? बरं, चांगली गोष्ट आहे. चला, तर काय सांगायचं होतं की म्हणजे जो होता है वह होने दो, होनी को स्वीकार करो. म्हणजे काय हो, जे घडतंय ते घडू द्या. ते त्याला बदलायला जाता म्हणून तुम्हाला आकुलता होते, ते घडायला नको हा विचार करता म्हणून आकुलता होते. काय घडत असतो शेवटी? जे घडतं ना ते केवलींच्या ज्ञानामध्ये अनंत काळ पूर्वीच सांगितलेलं आहे, त्याच्या पूर्वीच ते झळकलेलं आहे. म्हणून म्हणतात की जे होणार आहे ते स्वीकार करा, तर तुम्हाला तेवढ्या इझिली जगू शकता. त्यालाच म्हणायचं सहजता, त्यालाच म्हणायचं समता. समता कशाला म्हणलं काल आपण? समता म्हणजे साम्य भाव, एक न राग न द्वेष. जसं आपल्याला रस्त्यावरच्या विषयी काय असते हो, एखादा अजाण मनुष्य आहे रस्त्यावरनं चाललाय, तुम्हाला त्याच्याबद्दल किती राग किती द्वेष काहीच नसतो. आणि घरातल्याबद्दल का बरं? तेवढाच भिन्न आहे तो पण, हे सांगतायत. ज्याला आपण आपला म्हणतोय ना त्याच्याशी प्रेम, त्याच्याशी एक आसक्ती, एक ममत्व, एकत्व तेवढाच भिन्न आहे जेवढा तो अजाण व्यक्ती. पण त्याला आपण काय करतोय, जोडलंय ना, जन्मल्यापासून हा माझा, त्याच भावाचं आपल्याला फळ मिळतं. म्हणून म्हणतात की जेवढं आपण अलिप्त राहणार, भेद विज्ञान करा हे सांगतायत. म्हणजे सांगण्याचा सगळ्याचा उद्देश एवढाच आहे की शरीर भिन्न आहे, मी भिन्न आहे, ह्याची जेवढी भेद भावना करणार ना आपण, तेवढं संसार सुद्धा सुखमय होतो. मला संसार सुखी करायला सांगायचं नाहीये, मला संसाराला वृद्धी करायची नाहीये तुमची, पण संसारात सुद्धा जगायचं. तरी म्हणता ना तुम्ही, काय म्हणता शेवटी म्हणता धर्म करत संसार सुख म्हणता ना. म्हणजे काय हो, धर्म कशाला म्हणायचं ते सांगा, जाऊ दे. धर्म कशाला म्हणायचं? अजून धर्म कशाला म्हणायचं? मामाजी धर्म धर्म म्हणजे जाणणे, हे माझा स्वभाव आहे. स्वभाव म्हणजे धर्म म्हटलं ना तुम्ही, वस्तूचा स्वभाव म्हणजे माझा स्वभाव काय हो, जाणणे हा स्वभाव आहे. मग वाटतं का जाणणे एवढं समजलं मला ना तर धर्म झाला? ठीक आहे, तुम्ही येत नाही ना मंदिरात, करत नाही ना पूजा स्वाध्याय, फक्त जाणणे जाणणे रूप राहा. आम्ही काय म्हणत नाही. ते अरिहंत कुठं जात नाहीत डोकं टेकवायला, सिद्ध कुठं जात नाहीत तीर्थक्षेत्राला दर्शन करायला, मुनींना दर्शन वंदना करायला, फक्त जाणणे रूप राहतात. राहतो का आपण काका? काय करायचं, दिवसभर फक्त जाणणे 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 रूप राहायचं. जमेल? काय मोठं काम सांगते का मी? सगळं खावा प्या, सगळं करा, झोपा बोला, संसार करा, सगळं भोगा, पण जाणणे रूप राहायचं. जमेल का नाही? सोपं आहे का अवघड आहे हो? सोपं आहे ना, बेस्ट. आता सांगू तुम्हाला एक गोष्ट त्याच्यावर की एक मनुष्य होता, गरीब होता फार आणि त्रस्त होता. पैसा नाही काय नाही म्हटल्यावर गेला देवाकडं आणि म्हणला मला मदत कर देवा, माझ्याकडे तुझं माझ्याकडे लक्ष नाही आहे, मी किती हालाकीमध्ये जगतोय, मला काय नाही आहे, दिवस रात्र किती कष्ट करावं लागतं, काहीतरी दे मला. मग ते ओरडायला लागला, देवाला नावं ठेवायला लागला आपलं. तुम्ही जसं इतरांना बोलता ना त्रास झाल्यावर, तसं ते आपलं जोर जोरात ओरडून ओरडून बोलायला लागला देवावर. म्हणलं तुला काय जातं इथं बसला, म्हणले निर्विकल्प आपलं, मी किती तिथं झगडायला लागलोय, किती त्रास व्हायला मला कळतंय का तुला?
मग आपलं देव प्रसन्न झाला असं म्हणल्यावर पण प्रसन्न होत असतं. लोक भक्ती करते तर सिद्धी करायला जातात तेव्हा प्रसन्न होते ऐकले तर शिवाय दिल्यावर पण देव प्रसन्न झाला. आणि देव म्हणला काय पाहिजे बोल तुला. तो म्हणला मला भरपूर सुख पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे, काय काय पाहिजे हो. तर देव म्हणला की तुला काय माझं आयुष्य सोपं वाटतंय का म्हणला. देव म्हणला बरं का त्या मनुष्याला, म्हणला मग काय करायचंय म्हणला तुला. न काय राबायचंय, कष्ट करायचंय, न बायका पोरं सांभाळायचंय, काय काय विकल्प नाही, किती चांगलं बसलाय म्हणला तू निवांत इथं. बघ म्हणला माझं किती हाल चाललेत. मग आपलं देव म्हणला ठीक आहे काय करायचं, 1 दिवसाचा कॉन्ट्रॅक्ट. काय काका तू माझ्या जागी ये, मी तुझ्या जागी. जर काय त्रास नसेल तर टेकून बसू नका, मंदिरात टेकून बसणं दोष आहे. तर मी काय सांगत होते, देवाला म्हणला की 1 दिवसभर तू देव बनायचं आणि मी तुझ्या जागी तुझा रोल करतो. फक्त अट काय आहे, देव बनून राहायचंय बरं का. काय करायचं असतं देव म्हणल्यावर, फक्त बघायचं. मी आता जाणणे म्हणले ना आता, जसं तसं फक्त जाणणे रूप राहायचं, दुसरं काही करायचं नाही. तुझ्या समोर काहीही प्रसंग येऊ दे, फक्त जाणणे रूप राहा. बघ म्हणलं माझं आयुष्य आणि तुझं आयुष्य. ते म्हणलं किती सोपं आहे म्हणला, काय करायचंय जा म्हणलं तुला, बघ माझं आयुष्य कसं आहे. आणि झालं की ट्रान्सफॉर्मेशन असं पण होत असते. आणि देव गेला त्याच्या रूपामध्ये, म्हणला संध्याकाळी भेटू आता. आणि हे बसला तिथं. कोणाशी काय बोलायचं नाही, काय दिसेल ते फक्त जाणायचं बरं का. जाणणे रूप राहणं सोपं आहे की नाही आपल्यासाठी. म्हणजे बरोबर आहे बरं का, ऍक्च्युली तुमचा मला विरोध नाही आहे, फक्त आपलं सांगतेय. तर त्यांनी काय केलं, तो बसला. आणि काय झालं, एक मनुष्य आला दुसरा आणि तो नमस्कार करतो आणि म्हणतो की देवा मला धन दे, माझ्याकडे धनाची कमी आहे असं म्हणला. आणि नाही त्याच्या आधी एक आर्मी ऑफिसर आला होता तिथं आणि तो सकाळी सकाळी आला दर्शन करायला आणि म्हणला की आज माझी सगळ्यात इम्पॉर्टंट टूर आहे, तर मला त्याच्यामध्ये सक्सेसफुली माझं सगळं काम करू दे, त्याला मला आशीर्वाद दे असं म्हणला. आणि झुकून नमस्कार करताना त्याचं वॉलेट तिथं पडलं, त्याच्यामध्ये की भरपूर पैसे होते. कोणाला दिसलं, तुम्हाला दिसलं का. आणि ते दर्शन केला, त्याला माहितच नाही ते पडलेलं, ते निघून गेला. मागून आला गरीब मनुष्य आणि तो म्हणला की देवा माझ्यावर कृपा कर, मला काहीतरी मार्ग दाखव, मला धन दे. असं म्हणला, दर्शन करायला वाकला. काय झालं तुम्हाला माहिती, ते दिसलं पाकिट, ते म्हणलं देवच दिलाय, त्याला काय माहितीये दुसरं ना. ते आपलं घेतलं आणि गेला. आता ते बघायला आणि ओरडायला लागलाय बरं का, कोण देव आहे ते तुझं नाहीये, घेऊ नको, चोरी आहे, बोलायचं नाही, म्यूट. आणि मग ते आता त्याचा आवाजच जात नसतो कोणाला, ओरडलं तरी पण काय उपयोग नाही. आणि ते घेऊन गेला. त्याच्यानंतर एक मनुष्य आला आणि तो दर्शन करत असताना पहिला आर्मी ऑफिसर गेलेला पोलिसांना घेऊन आला तिथं आणि म्हणला की माझे पैसे यांनीच चोरलेत. कोण होतं, माझ्या नंतर हाच आलाय, म्हणजे यांनीच चोरलेत. मग ते देव ओरडून सांगताय अरे तो नाहीये, तो गेला, काय उपयोग, शांत बस. मग आपलं ते पोलीस आले, त्याला पकडून नेलं आणि त्या काय झालं, त्या आर्मी ऑफिसरला थांबावं लागलं ना त्याच्यामध्ये, म्हणजे त्याचं काम अडलं होतं. आणि मग ते सगळ्या गोंधळामध्ये त्यांचं रिझल्ट व्हायला वेळ लागणार होता. केस पहिला नोंदवा रे, मग ते पहिला शहानिशा करा, सगळं करायला वेळ जाणार होता. आणि आता हा ओरडतोय की तो चोर नाहीये, चोर तर गेला, दुसराच आहे. हे सगळं झाल्यावर सकाळचं संध्याकाळ झाली आणि संध्याकाळपर्यंत आता हा किती त्याला आतमध्ये घालमेल कळतंय का जरासं आपल्याला काय. तुम्हाला बसा की एकदा असं भिंतीत चिरून घेतल्यासारखं बसा आणि सगळं फक्त दिसतंय ना, फक्त बघायचं, काही करायचं नाही, चाणायचं बरं का फक्त. तर आता त्याला किती अवघड व्हायला लागलं. आता संध्याकाळी आता वाट बघतोय तो, कधी देव येत आहेत, देव येत आहेत. कशासाठी, कधी मी संसारी होणार आणि तो देव होणार, असं ना. तुम्हाला देव व्हायचंय, त्याला संसारी व्हायचंय. आणि ते देव आला आणि आता त्या समोर हे सगळा गोंधळ चालला होता. परत काय 3 जण पण समोर आले होते देवासमोर, तिथं शोधाशोध करायला आले असणार ना. पहिल्यांदा तो मिलिटरी माणूस, त्या आर्मीचा ऑफिसर, आणि तो नंतर चोर पकडलेला आणि पोलीस लोक. ज्याच्याकडे होतं ते आला नाही, तो तर गेला होता.
आणि मग हे सगळे समोर गोंधळ चाललेला असताना देव आले आणि आता तो ओरडून ओरडून सांगतोय, देव बर का बसलेला आधीचा नकली देव, की तो नाहीये, चोर नाहीये, पण कोण ऐकत नाहीये. आणि देव तेवढ्यात आला आणि म्हणतो की काय चाललंय तुझं, तुला काय सांगितलं होतं, काय बोलायचं नाही, आता राहायचंय फक्त. म्हणला मला नाही जमत, तू पहिला इथं ये. आणि मग हे सगळं झालं, निस्तरलं, सगळे गेले. आता ते 2 जण होते देवळात. आणि मग म्हणला की खरोखर म्हणला तुझा रोल लय डिफरंट आहे, लय अवघड आहे, आपल्याला काय जमायचं नाही. म्हणला असं का झालं, पण म्हणला चांगलं घडायला पाहिजे होतं, असं का वाईट झालं, कोण कोणाचं वाईट केलं. मग त्यांनी सांगितलं जे सगळं घडलं ना ते चांगलंच घडलंय. का म्हणले तर पहिल्यांदा जो आर्मी ऑफिसर आला ना, तर त्याचं नाही, एकदा पहिला आलेला सेठजी होता कोणीतरी श्रीमंत, आणि नंतर आर्मी ऑफिसर आला, त्याला पकडून नेलं होतं. मग पहिला जो सेठजी आला होता ना, त्यांनी जे कमवलेलं धन होतं सगळं 2 नंबरचं होतं, आणि ते त्याला नाही भोगण्यासारखं होतं म्हणून ते इथं पडलं. नंतर जो गरीब मनुष्य आला, त्याला फार आवश्यकता होती म्हणून तो घेऊन गेला. आणि नंतर आला आर्मी ऑफिसर, तो का पकडला गेला. म्हणले तो जिथं चालला होता ना सगळं, तो कस्टमचं माल हेराफेरी करणारा मनुष्य होता. म्हणजे काय म्हणायचं, 2 नंबरचं काम करणारा तो, पण थोडक्यात. आणि मग त्याचा आज जर तो टूरवर गेला असता तर कधीच हातात आला नसता. आणि आज तो पकडला गेलाय ना, त्याची सगळी शहानिशा होणार, त्याची ती टूर रद्द झाली, त्याच्यामुळं खूप मोठं देशाचं हानी वाचली. मग हे जे काय झालं ते कशामुळं, तू न्याता राहिलास ना म्हणून. कोण न्याता राहिलं, ते राहिला नव्हतं, राहावं लावलं होतं त्याला, राहायला लावलं होतं. तसं म्हणले जो होता है वह होने दो, होनी को स्वीकार करो. तेवढं स्वीकार असतो का आपल्याला, जे काय घडायला लागलंय त्याच्याबद्दल फक्त स्वीकृती किती असते हो. घरामध्ये असं राहावं, बघू जाऊ देत, मंदिरात नाही, घरात काय करायचं, जे घडायला लागलंय ना बस जाणतोय, राहता काय असं जमतंय का, अवघड आहे. काय करायचं, फक्त जाणणार आहे एवढं जाणायचं. काय अवघड सांगते का मी, जाणू शकता की नाही, जाणताय की नाही, आता काय जाणताय हो, असं परीक्षण करा ना स्वतःला, मी काय जाणतोय आता, काय जाणताय हो, मी जाणणार आहे हे जाणतोय का आपण. आपल्याला वाटते की मी हे शब्द ऐकतोय, पण ऐकणारा स्वभाव नाही ऐकणे हा जीवाचा, जीव जाणतोय. असं तुमचा हाताला स्पर्श आहे स्वतःचा, समजतंय का आपल्याला. मग तिथं मी जाणतोय हे जाणा, स्पर्शाला कोण जाणतंय, या शब्दाला कोण जाणतंय, तो जाणणारा मी आहे, हेच निर्णय करायचंय फक्त आपल्याला. किती अवघड आहे, अवघड गोष्ट नाहीये, फक्त अपरिचित आहे म्हणून अवघड वाटतंय. मग करा पुरुषार्थ तर होणार आहे. जसं म्हणता ना तुम्ही, मेल्यावर कोण जाते हो, शरीर जाते. तिथं वाटतंय ना जीव निघून गेलाय ह्याच्यातनं, म्हणता ना तुम्ही. जेव्हा ते नाडी बघितली, काय तुम्ही त्याचे ठोके बघितले तर लागलं नाही, म्हणजे काय म्हणतो, जीव गेला. कुठे गेला, म्हणजे त्या शरीरातून गेला हे मान्य आहे ना. म्हणजे काय, जात असतो, म्हणजेच शरीर रूप नसतो. मग तिथं मेल्यावरच वेगळा असतो का, इथं पण वेगळा असतो. म्हणजे जरी या जिवंत शरीरात आहे जीव, तरी सुद्धा शरीर आणि जीव वेगळा आहे. त्या वेगळ्याला जाणायचं आपल्याला, बास. शरीराला सोडायचं नाहीये, शरीराचा काय नाश करायचा नाहीये, फक्त जाणायचंय काय, मी भिन्न आहे, शरीर भिन्न आहे. सोपं आहे का अवघड आहे, म्हणा की सोपं आहे. म्हटलं तर काय तुम्हाला, सोपं म्हटलं तर सोपं होईल तरी, नाहीतर कधी धर्म सोपं वाटणार नाही आपल्याला. नाही तर म्हणून एवढाच धर्म आहे, दुसरं काय नाही. तुम्ही एवढं करा ना, सगळं घडणार त्याच्या निमित्तानं. कालांतराने घडेल, हळूहळू घडेल, पण घडणारच. ज्याला एवढा निर्णय झाला ना मी जीव आहे, तो शीघ्र मोक्षामध्ये विराजमान होतो. कसं, जरी आता तुम्ही संसार करताय, जरी सगळ्यामध्ये मोही आहात, आसक्त आहात, तरी सुद्धा ज्याला हा निर्णय झाला तो अल्पकाळामध्ये सिद्ध बनतोच. मग मी सहज सिद्ध होणार एक दिन, निशिदिन मी
निज अनुभव घेणार असं म्हटलंय त्याच्यामध्ये. मी सहज सिद्ध होणार का? कारण मी जाणलंय स्वतःला, मला माहितीये. जसं म्हटलं तिकीट असतं ना आज तुला गाडीचं, तर कोण काय पण म्हणू देत, मी पोचणारच आज. मग मला गाडी मिळू दे नाही मिळू दे, सीट मिळू दे नाही मिळू दे, पोचणारच इतकी ॲश्युरिटी असते आपल्याला. तसंच आहे हे. अनुभव एकदा घ्या तर निश्चित तुम्ही मोक्षाला जाणारच, अवघड नाही. म्हणून सांगितलं की जो होता है वह होने दो, पुढं कर्तापन का भावन लाओ. कर्तृत्व घेतो ना, हा सगळं करतोय काय, कर्तृत्वाचा भाव घेतो घरामध्ये जे काय करतो ते, त्याच्यामुळे जास्त दुःख असतं. करतो कमी पण हे ओझ जास्त असतं. जसं सगळा स्वयंपाक मीच करते, सासूबाई काय करतच नाही. काय हो, तर सासूबाई म्हणणार सुनबाई काय करतच नाही, सगळं मीच करते. कर्तृत्व जिथं आलं ना तिथे दुःख आहे. आणि मग समजा तुम्हाला कोणी म्हणलं छान केलं बरं का आज भाजी, काय झालं हो तुम्हाला? कसं काय? म्हणजे तिथे का आनंद झाला? कारण मी केलंय ना. आता सांगा तुम्हाला कोणी म्हणलं काय भाजी केलीये, काय त्याला टेस्टच नाहीये, काय झालं? आता म्हणा मी केलीये. आता का हो, तुम्हीच केली होती ना. म्हणजे तिथं कर्तृत्व चांगल्या गोष्टीचं घ्यायची तयारी. पण बिघडलं तर म्हणा ना मग मीच केलंय, चुकून झालंय. मी तिथं म्हणतो चुकून झालंय, किंवा असंच घडलं तर काय झालं त्याला, थोडंसं जास्त पडलंय थोडं कमी पडलंय, असं लगेच आपलं क्लॅरिफिकेशन. आणि तेच कोणी छान झालं म्हणलं की छाती फुगलेली असती, मांस चढलेला असतं अंगावर थोडंसं, सगळं माझं मीच चांगला. म्हणजे म्हणतात कर्तृत्व चांगल्याचं असू दे किंवा वाईटाचं असू दे दुःखच देणार. म्हणून विचार करू नका कर्तृत्वाबद्दल. आपल्याला जितकं करता जाणता येईल ना तेवढा पुरुषार्थ करा. तर काय पुढचं सेंटेन्स? कर्तापन का भावन लाओ. म्हणजे ज्याला कर्तृत्व नाही, माझं मी करताय हे समजलं, त्याला निजहिताचा पुरुषार्थ घडेल त्याच्याकडून. नाहीतर सतत त्या कर्तृत्वाच्या निमित्तामध्ये दुःखात राहणार, ओझ्यात राहणार. आपल्या परिणामांना तो सांभाळू शकणार नाही. त्याच्या निमित्तात अशुद्धी असते. मुनिराजांना का नसतो तसा भाव? मी सगळ्यांना शिकवलंय, मी सगळ्यांना मार्गदर्शन केलंय, सगळे माझ्यामुळं मोक्षाला चाललेत, असं का म्हणत नाहीत मुनी? असं का म्हणत नाहीत भगवान? किती अलिप्तता आहे, किती सहजता आहे त्यांच्यामध्ये. तशी आपल्यामध्ये येऊ दे ना. होणार आहे तुमच्याकडनं ठीक आहे, पण मी केलो हा भाव असेल ना, ते त्यावेळीच त्या परमाणूंचं तसं परिणमन होणार होतं. फक्त तुम्ही निमित्त असता. तसं आपल्याला वाटत नाही मी निमित्त आहे. तुम्ही केली ना रोटली, चला मला भाकरीच्या पिठाची रोटली करून दाखवा, त्या वाळूची रोटली करून दाखवा, होणार का? त्याची योग्यता तुम्ही म्हणताय का नाही? मग केलं कोण हो? त्याच्या परमाणूंचंच तशी रचना व्हायची होती. फक्त तुम्ही निमित्त आहात, करणारे नाहीयेत. मी त्या रोटलीच्या पिठात भरपूर पाणी घालून ठेवते, मला रोटली करून दाखवा, का नाही होणार? त्याच्यानीच होती ना. मग मी करताय तर करून दाखवा. म्हणजे आम्हा सांगतेत काय, सुशीलमती माताजी आपल्याच खांद्यावर एकदा चढून दाखवा, त्याच चाकूनी त्याच चाकूला कापून दाखवा, येणार का नाही येणार? म्हणजे म्हणून सांगतायत करतापणा घेऊ नका. करता नाही मी, अकर्ता आहे. तर अशीच ही मुनिराजांची विशुद्धी कशी असते याच्यासाठी सांगायला लागले. त्या पुस्तकामध्ये 36 नंबरचं पान आहे. पुस्तक द्यावं इकडं. पुस्तक का नाही आणले तुम्ही? घरी ठेवू नका. म्हणून इथे ठेवा म्हटलं होतं, म्हणजे सगळ्यांना वाचता आलं असतं. पान नंबर 36 आहे. काय वर्णन सांगायला लागले? वृद्धी, कशी वृद्धी असते मुनींना किंवा का प्राप्त होते? वृद्धी म्हणजे काय असतं? वृद्धी म्हणजे तुम्हाला जादू वाटते, ऍक्च्युली वृद्धी म्हणजे विशुद्धी आहे.
त्या विशुद्धीच्या निमित्तात त्यांना प्राप्त झालेली विशेषता आहे एवढंच. त्यांना त्याचं विशेषता त्यांना नाही आहे, त्याची आपल्याला वाटते. जसं की केवल ज्ञान ही वृद्धी आहे. काय माहिती हो केवल ज्ञान म्हणजे काय? केवल ज्ञान म्हणजे काय असतं? तीन काळ. एका क्षणात तुमचे 3 लोक 3 काळ जाणतात. ते समजतंय का आपल्याला? समजा जर समजलं उद्या काय घडणार आहे ते आता कळलं तर किती भारी वाटतंय. म्हणजे मला माहितीये बरं का, मला माहितीये उद्या काय होणार. सांगू उद्या काय? आज काय मला आठवू दे. नाही उद्या 26 तारीख आहे. उद्या कुठला वार आहे? आज कुठला आहे ते सांगा. म्हणजे उद्या काय येणार आहे हे थोडंसं आपल्याला ज्ञान आहे की, पण काय घडणार आहे असं कोणी सांगितलं तर तुम्हाला लगेच तुम्ही त्याला देव मानलेला असता. तरी तर केवळ ज्ञानी आहेत ना, सगळं मागचं पुढचं यथार्थ इत्थंभूत जाणतात. मग त्यांना किती विशेषता देतोय आपण. ते महान असं किती मानतोय. कुठं त्यांच्या समोर सगळ्या इतर देवी देवतांना, इतर त्या साधू पंडित कोण असतील ते गंडाताईतवाले किंवा काय म्हणायचं ढोंगी बाबा वगैरे, त्यांना लगेच आपण आहारी जातो, त्यांच्या शरण जातो, त्यांना पूजतो, त्यांना महान मानतो. हेच चुकतंय. म्हणून सांगतायत केवळ ज्ञान भगवंतांमध्येच नाही तर माझ्यामध्ये सुद्धा आहे. तो स्वभाव आहे आपला. मग केवळ ज्ञानाची तशी शक्ती आपल्यात पण प्रगट होऊ शकते, ह्याच्यासाठी सांगतायत. त्याला म्हणायचं वृद्धी. केवळ ज्ञान ही पण एक वृद्धी आहे. आणि ती कशी प्रगटणार? जेवढी विशुद्धी तेवढी प्रगटता. वाचा, जोरात वाचा. प्रश्न मुनिराज वृद्धींचा उपयोग स्वतःच्या इच्छेने करतात की अनिच्छेने करतात? अनिच्छेने करतात. मिळालं का सगळ्यांना? कुठं चाललंय? तुम्ही पुस्तक जवळ ठेवलात तर सगळ्यांना उलट किती मदत होईल. का घरी ठेवला? काय सांगायचंय? मुनींना त्या वृद्धीचा काही प्रयोजन नसतं, त्यांना ती प्रगट झालेली असते. त्यांना पाहिजे म्हणून ते करत नाहीत. तुम्ही कराल तपस्या, मला काय संसारात सुख होऊ दे, धन मिळू दे, पोरांचं चांगलं होऊ दे, ह्याच्यासाठी तुम्ही कराल. काय काय करता हो? तिथं जाऊन पूजा करणार, व्रत करणार, काय अखंड तिथं काहीतरी जाप करणार, हे असलं सगळं तुम्ही मागं इच्छेने करताना, म्हणून तुम्हाला काहीच प्राप्त होत नसतं. आणि त्यांना काय इच्छा नसती तर ते चक्रवर्ती आणून रत्न चढवतो म्हणतात पायाशी. काय हो, त्यांना पाहिजे होतं का? मग त्यांनी काय करायचं त्याला आता? न त्यांना ते आणलेलं ठेवलेल्याची इच्छा, न ते ठेवून गेल्यावर त्याचं काय होणार ह्याची काय परवा. अशी निर्विकल्प साधना असते. तर त्यांना जो वृद्धींचा उपयोग स्वतःच्या इच्छेने करतात की अनिच्छेने असं प्रश्न विचारले. म्हणजे त्यांना वृद्धी प्रगट झाल्या, जी काही वृद्धी असेल त्याचा उपयोग ते कसा करतात. वाचा उत्तर. जसे पूर्वी सांगितले की वृद्धींची प्राप्ती निर्विकल्प अवस्थेत होते आणि त्याचा प्रयोग सविकल्प दशेत होतो. थांबा, तुमचा आवाज पोहोचणार नाही. जसे पूर्वी सांगितले की वृद्धीची प्राप्ती निर्विकल्प अवस्थेत होते आणि त्याचा प्रयोग सविकल्प दशेत होतो. मुनिराज जेव्हा काही प्रयोजनार्थ वृद्धीचा उपयोग करतात तेव्हा इच्छापूर्वकच करतात, कारण इच्छेशिवाय प्रयोजनांच्या सिद्धीचा अभाव असतो. काही वृद्धीचा प्रयोग इच्छापूर्वकच होते, जसे बुद्धिवृद्धीमध्ये अवधिज्ञान, मनपर्यज्ञान, दूरास्वादन आदी महानिमित्तत्व, वादित्व, क्रियावृद्धी, विक्रियावृद्धी, रसवृद्धीमधील दृष्टीविष आणि आशिविष यांचा प्रयोग इच्छापूर्वकच होतो. जसे जलौषधी, विडौषधी इत्यादी वृद्धी इच्छेविनाही कार्य करतात. म्हणजे काही वृद्धी इच्छापूर्वक प्रयोग केल्या जातात, म्हणजे प्राप्त झाल्या त्या अनिच्छापूर्वक. पण जेव्हा प्रयोग करतात ना ते त्यावेळी जसं म्हटलं की जलौषधी म्हणजे काय, त्यांच्या पायाचं पाणी असतं ना पाद प्रक्षालनाचं, त्याला सुद्धा औषधीपणा प्राप्त झालेला असतो. मुनींच्या पायाला पाद प्रक्षालनाचं पाणी म्हणा किंवा त्यांच्या हातातून उंजळीतून गेलेलं खालचं पाणी म्हणा, काही पण असेल, किंवा त्यांचं काय स्पर्शाने आलेले बारिशचे बूंद असतील, त्याच्यामध्ये सुद्धा
औषधीपणा प्राप्त झालेला असतो. अशी त्यांची वृद्धी कशाने प्रगट झाली? इच्छेने नाही, त्यांच्या विशुद्धीने. मग असं ते त्याचा प्रयोग आता तुम्ही त्यांच्या जवळून चाललाय आणि ती जर पाणी तुमच्या शरीराला लागलं, तुमचा रोग कमी झाला, तर कशामुळे कमी झाला हो? रिद्धीच्या प्रभावानं. पण त्यांनी प्रयोग केला का तुमचा कमी व्हावा? मग ह्याला म्हणलं अनिच्छापूर्वक झालं. तर लिहिलं ना, इच्छेविना कार्य झालं ह्याचं. आणि एक मिनिट, एक वरचे सांगितलं ना इच्छेने होतात म्हणजे काय? अवधी ज्ञान आहे समजा आता मुनींना प्रगट झालं, ते तर अनिच्छापूर्वक प्रगट झालं. म्हणजे आता तपस्या त्यांची विशुद्धी, त्याच्या निमित्तात अवधी ज्ञान प्रगट झालं. पण तुम्ही जाऊन विचारलं त्यांना की माझं आयुष्य किती आहे, मला सुख आहे की नाही, असं धवलामध्ये प्रश्न विचारलाय की राजा आला आणि त्यांनी विचारलं मुलींना की माझी प्रजेमध्ये सुखशाली असणार की नाही, असं काय. तर जेव्हा मुनिराज सांगणार अवधी ज्ञानाने, त्यावेळेस ते इच्छापूर्वक त्याचा प्रयोग करतात, त्याच्याशिवाय सांगता येणार नाही. म्हणून काही वृद्धी आहेत की ज्यांचा प्रयोग केल्यावर ते उपयोगी असतात किंवा काय त्याचं फळ दिसतं तुम्हाला. पण काही वृद्धी अशा आहेत की अंगावरनं वारा गेला आणि तुम्हाला लागला तरी तुमचे सगळे रोग नष्ट होतील. असे सर्व औषधी वृद्धिधारी वाचले असतील सगळे. जल औषधी, विड औषधी, मल औषधी, असे अनेक वृद्धिधारी मुनी आहेत. मग अशा वृद्धी काही अशा असतात की ज्यांचा प्रयोग त्यांना करावा लागतो तरच त्या फळ देतात. आणि काही वृद्धी त्या काही प्रयोग न करता सुद्धा फळ तुम्हाला दिसतं. काय म्हणताय? आता ह्याच्यामध्ये आपल्यामध्ये उल्लेख येतो, सप्त ऋषींचा उल्लेख येतो. बरोबर. त्या सप्त ऋषींच्या उल्लेखामध्ये त्यांच्या अंगावरून जर अकाल असेल किंवा कुठलं महामारी असेल, तर एका त्या आता ह्या वृद्धी सांगितली, त्या वृद्धीवरून जर ते प्रयोजनपूर्वक करतात काय, कसं करतात? मला अकाल आहे, तेच ना, महारोग आहे, मग ते नष्ट होत आहे असं म्हणताय ना तुम्ही. मग ते नष्ट कसं होतं? तिथं ते नष्ट करण्यासाठी काय करत नाही, ते जस्ट तिथून गेले ना तरी सगळं त्या ह्याच्यामध्ये त्यांची जी मर्यादा आहे त्या मर्यादेमध्ये सगळे जे विषाणू असतील बरोबर ते होतात, सगळे जीव निरोगी होतात, सगळं तिथला दुष्काळ नष्ट होतो. हे होतं, ते करत नाही. फक्त सप्त ऋषींमध्येच होतं का कसं होतं? नाही नाही, सप्त ऋषी म्हणजे हेच वृद्धिधारी मुनीच आहेत. त्यातले पण जे 64 वृद्धी आहेत ना, त्यातल्या काही वृद्धी ते प्रयोग केल्यावरच होणार, काही वृद्धी ते काहीही प्रयोग न करता सुद्धा त्याचं फळ दिसतं. असे आहे, हे सांगायला लागले. हे याचं वर्णन आहे याच्यामध्ये, तुम्ही वाचा, अजून कळेल याच्यातून. तुम्हाला वेळ झाला का? किती वाजले? 8:40. हे 2 पान वाजता चालतंय का तुम्हाला? झोपू नका तुम्ही आज. खालचं वाचा. शुभ वृद्धीचा प्रयोग मुलींची इच्छापूर्वक किंवा इच्छेशिवाय होतो. इच्छेशिवायही होतो. मात्र अशुभ वृद्धीचा उपयोग इच्छापूर्वकच होतो. जसे द्विपायन मुनीच्या डाव्या खांद्यामधून अशुभ तेजस पुतळा निघाला आणि संपूर्ण द्वारका जळली, स्वतः द्विपायन मुनी सुद्धा मृत्यूला प्राप्त झाले. म्हणजे ही अशुभ वृद्धी आहे ना, त्यांना पण वृद्धी होती. कुठली वृद्धी होती? शुभ म्हणजे तेजस वृद्धी होती. मग त्याचा वापर त्यांनी अशुभ रूपाने केला. पण अशुभ म्हणजेच जे काय अशुभच म्हणायचं. अशुभ वृद्धींचा उपयोग करायचा तर इच्छापूर्वकच केला जातो. जसं आशीर्वाद देताना त्यांना वाटलं की याचं वाईट होऊ दे, हा मरू दे, त्यांची वृद्धी तर जाणारच, पण इच्छापूर्वक ते प्रयोग केला जातो अशुभाचा, हे सांगायचंय. मग तिथं पण द्विपायन मुनींचं माहिती आहे काय केलं होतं? त्यांनी त्यांच्या क्रोधाच्या निमित्तामध्ये त्यांच्या शरीरातून पुतळा बाहेर पडला, ती सगळी नगरी जळाली आणि ते सुद्धा जळाले त्याच्यामध्ये, माहितीये? डाव्या खांद्यातून 1.5 फुटाचा पुतळा निघून पूर्ण जळून स्वतः मुनी महाराज. अशुभ असलं तर डाव्या. अशुभ अशुभ भाव कसा आपला नाश करतात? याचे अजून एक उदाहरण. अशुभ भाव कसा आपला नाश करतात याचे अजून एक उदाहरण. युधिष्ठिर धर्मराजा सर्व सद्गुण संपन्न होता, पण एक वाईट गुण होता, जुगार खेळणे. एक दिवस दुर्योधन युधिष्ठिराला घेऊन स्वतःच्या महालाकडे निघाला. रस्त्यात काही जण जुगार खेळताना दिसले. काय कळलं? धर्मराजा युधिष्ठिर, एकच ना त्याचं नाव. धर्मराजा म्हणाले तर युधिष्ठिर.
ना त्याला द्यूत खेळायचं व्यसन होतं ना, जुगार. आणि मग ते वीक पॉइंट माहिती होतं दुर्योधनाला, आणि दुर्योधनाला हरवायचं होतं ह्याला. पण कसं हरवणार? 5 पांडव एकत्र असल्यावर त्यांचं बळ जास्त असायचं यांच्या समोर. मग त्याला एकट्याला तो घेऊन चालला होता आपल्या महालामध्ये. चल माझा महाल दाखवतो. कोण कोणाला? युधिष्ठिराला दुर्योधनाने युधिष्ठिराला घेऊन गेला. हा, तर रस्त्यात काय काय झालं ते सांगायला लागले. रस्त्यात काही जण जुगार खेळताना दिसले. त्यांनी युधिष्ठिराला दूध खेळण्याचे आमंत्रण दिले. त्याने ते ठामपणे नाकारले. पहिल्यांदा काय झालं, निघाले होते ना रस्त्यामध्ये, तर तिथं कोणीतरी खेळणारी टोळी होती बसलेली, आणि त्यांनी बोलवलं युधिष्ठिराला, ये खेळू एक डाव. तो म्हणाला नाही, मला खेळायचं नाहीच. ठाम नकार होता. पुढं थोडे पुढे गेल्यावर आणखी काही जण दूध खेळायला बसले होते. त्यांनी सुद्धा युधिष्ठिराला खेळण्यासाठी बोलावले. यावेळी पण त्याने नकार दिला, परंतु त्यात तो ठामपणा नव्हता. हा, पहिल्यांदा नकार दिला तो एकदम तीव्र विरोध होता. हळूहळू कसं कसं आपण जातो ना त्या ठिकाणी आपण पण ठेवावं स्वतःला. काय होतंय, म्हणून जे बाजार असतात ना त्या बाजारामध्ये एकसारखे दुकानं सगळे लागून लागून दूरपर्यंत असते. पहिल्यांदा तुम्ही बघणार पण नाही काय साडीचं दुकान आलं बरं का, असं नाही मला घ्यायचंच नाही. 4 दुकानं पुढे गेल्यावर हळूच बघितलेलं असतं. पुढे गेल्यावर अजून ती छान आहे बरं का, आणि तिसऱ्या वेळेस त्या दुकानात शिरलेलं असतं. म्हणजे तसंच सांगते, तिथं व्यसन आहे ते पण एक. दुर्योधनाला त्याच्या मनातील चलबिचलता समजली. थोड्या अंतरावर पुन्हा काही जण दिसले. मात्र आता युधिष्ठिर काही न बोलता फक्त पुढे निघून गेला. नकार दिला पहिल्यांदा, नंतर काय म्हणायचं, तेवढा तीव्र नकार नव्हता. तिसऱ्यांदा तर म्हणजे मऊ झाला पूर्ण. हेच त्याला करायचं होतं दुर्योधनाला. आणि आता पुढच्या वेळी आता तिसऱ्या वेळी काय बोलला नाही. पुढं हे सर्व दुर्योधनानेच पूर्वनियोजित कट कारस्थान होते. महालात पोहोचेपर्यंत त्याच्या विरोधातील शक्ती जवळपास नष्ट झाली. त्याची ती विरोधाची शक्ती होती ना, नाही मी खेळणार नाहीच, हे हळूहळू तिथपर्यंत येऊसपर्यंत संपली. आता काय करायचं होतं, बस एक वार. पोहोचल्यावर दुर्योधनाने स्वतः आमंत्रण दिले. तो युधिष्ठिराला म्हणाला, घाबरतोस का खेळाला? एवढे ऐकले हो, तुम्ही प्रेमाने का बोलाला, ते ओरडून बोलला होता. घाबरतोस काय खेळायला? घाबरतोस का खेळाला? एवढे ऐकले की युधिष्ठिराचा धीर सुटला आणि महाभारत घडले. कसे घडले? आता महाभारत सांगा म्हणू नका. म्हणजे जिथं धीर सुटला ना तिथं महाभारत घडतं. कुठं? तिथं नव्हे, आपल्या घरात. ते सांगायचंय. तिथं कुठं महाभारत झालं ना ते ह्याच्याच निमित्तात झालं. म्हणजेच एक अशुभ क्रिया किंवा विचार सुद्धा मोठ्या अनर्थाला कारणीभूत ठरतो. व्यसनाचे विचार आहेत ना त्याचे, ते व्यसन त्याचं सोडायचं प्रयत्न त्याचा, पण खेळायचे भाव झाले, ती क्रिया केली की सगळं अशुभ घडलं. सर्व प्रकारचे व्यसन अशुभच आहेत. तात्पर्य हे आहे की वृद्धी सातिशय पुण्याच्या फलस्वरूप प्राप्त होतात, आणि त्याचा प्रयोग 3 प्रकाराने होतो. 1 इच्छापूर्वक, 2 अनिच्छापूर्वक आणि 3 कषायपूर्वक. म्हणजे एक तर इच्छापूर्वक करणार, अनिच्छापूर्वक किंवा कषायपूर्वक. उद्या वाचायचं का? तुम्हाला वेळ झाला का? नाहीतर वाचून काढा तुम्ही वाचत असता तर घरी. म्हणजे सगळं असं सांगितलं याच्यामध्ये की त्यांना वृद्धी का प्राप्त होतात मुनींना, आणि आपल्याला का नाही होत. तुम्हाला कोणी वृद्धिधारी म्हणणार नाही जरी तुमच्यात काय विशिष्टता प्रगट झाल्या तरी. का? कारण ती विशुद्धीच वेगळी असते त्यांची, मुनींची. त्यामुळं त्यांना सहजतेने त्या उपलब्ध होतात. तुम्हाला कष्ट करून काहीतरी तप करून सिद्ध करावे लागतात, पण त्यांना काही इच्छा नसताना प्रगट होतात. म्हणून सांगितलं एकदाच दीक्षा घ्या. हो काय भैया, एकदाच भावलिंगत्व प्रगट करा. बघा सहजतेने सगळं साध्य होतं. काय अवघड नाही आपल्यासाठी. मग ते कधी होणार? जेव्हा समजणार आत्मा भिन्न आहे, सगळ्या क्रिया जसं घडायचे तसं घडणार आहेत, मी त्याचा करता नाहीये, हे जितकं लवकर समजणार ना तितक्या लवकर तुमच्या संसाराचा नाश होणार. आशीर्वाद नाही बरं का, म्हणजे एक भविष्य सांगितलं. ते मला पण कळते थोडंसं भविष्य. ज्याला वैराग्य झालं ना अंतरंगातून त्याचं संसार संपणारच. कधी का संपणार, पण आपला संसार का वाढतोय, आपलं दुःख का वाढतंय, एवढंच नाहीये प्रतीती आपल्याला की मी
भिन्न आहे, मी करता नाही, मी ज्ञाता आहे, एवढंच जाणा तर सुख आहे. ध्यान करायचं 1 मिनिट. 1 मिनिट ध्यान करू. डाव्या हातावर उजवा हात ठेवा, ताठ बसा, डोळे अलगद बंद करा. शक्यतो एकमेकांना स्पर्श करू नका. जाणा हा मी ज्ञानवाला जीव आहे. माझ्यामध्ये अनंत शक्ती आहे. जाणा हा मी जीव सर्व वृद्धींचा स्वामी आहे. केवल ज्ञान स्वरूप आहे. मला बहिरंगामध्ये कोणतीही इच्छा नाहीच. निरीह स्वभाव जाणा. मी तर स्वभावतःच परिपूर्ण आहे. बस ज्ञाता मात्र आहे. सर्व संसाराचा अकर्ता आहे, अभोक्ता आहे. चेतन आहे, भगवान स्वरूप आहे. निर्विकल्प स्वरूपोऽहम्, ज्ञायक स्वरूपोऽहम्. जाणणाराच आहे. निर्णय करा. ओम